मुंबईत पुन्हा एकदा डर्टी पिक्चरची घटना समोर आली। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मित्रानं बलात्कार केल्याचा आरोप एका मॉडेलनं केला। या प्रकरणी पीडित मॉडेलचा मित्र अरमान ताहिरवर वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आहे। लग्नाचा आमिष दाखवून अरमाननं शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नासाठी नकार दिल्याचा आरोप या पीडित मॉडेलनं केला। अमेरिकेच्या ओरलँडो शहरात गायिका क्रिस्टिना ग्रिमीच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। शनिवारी एका कॉन्सर्टनंतर क्रिस्टिना चाहत्यांना ऑटोग्राफ देत असताना तिच्यावर गोळीबार झाला। त्यानंतर तिला उपचारासाठी हॉटेलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान क्रिस्टिनाचा मृत्यू झाला। हल्लेखोराला क्रिस्टिनाच्या भावानं पकडलं होतं, मात्र क्रिस्टिनावर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोरानं स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली। बातमी राजधानीतल्या पाणीबाणीची। दिल्लीच्या महिपालपूर भागात पाणी भरण्यावरून महिलांमध्ये चांगलीच जुंपली। या भागात अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे। नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। पाण्याचा टँकर आला आणि पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडाली। 5-6 महिलांचं आपापसात भांडण झालं आणि हेच भांडण विकोपाला गेलं। दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री केजरीवालांनी कपिल मिश्रांना चौकशी करण्याचे आदेश दिले। मुख्य जनावरांवर प्रेम करावं असं आपल्याला शाळेपासूनच शिकवलं जातं, मात्र कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। माणसामधल्या दडलेल्या जनावराचं दर्शन घडवणारी ही घटना वडोदरामध्ये घडली। दरम्यान प्राणीमात्रांनी कुत्र्यांची सुखरूप सुटका करून त्याच्यावर उपचार सुरू केलेत, तर कुत्रा फरफटत नेणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडाऱ्यात गर्भवती महिलेचं अपहरण करून तिच्यावर 5 दिवस अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर करडी पोलिसांनी 2 नराधमांना अटक केली आहे। दिलीप शेंडे आणि गणेश शेंडे अशी या नराधमांची नावं आहेत। सुरेवाडा येथील पीडित महिला बाहेरून सासरी परत येत असताना दोन्ही नराधमांनी पाण्यात गुंगीचं औषध देऊन पीडितेचं अपहरण केलं। शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचं पीडितेच्या लक्षात आलं। तिनं विनवणी करूनही त्यांनी तिला सोडलं नाही। अखेर पीडित महिला आत्महत्या करत होती असा बनाव करत आणि आपणच तिला वाचवल्याचा दावा करत आरोपी तिला भंडारा ग्रामीण पोलीस ठाण्यात घेऊन आले, मात्र पोलीस तपासात त्यांचं हे बिंग फुटलं। चंद्रपूरच्या पलीकडे एक नाला आहे छोटासा, त्या नाल्यामध्ये तिच्यावर आडीपाडीने दोघांनी बलात्कार केला। 28/5 सोडाला। नंतर त्यांनी त्या पीडित मुलीला आमगाव इथे आपल्या घरी नेऊन त्या दिलीप याच्या घरी नेऊन आडीपाडीने दोघी बलात्कार करायचे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून सध्या त्यांचा PCR घेणे चालू आहे। रायगडच्या मुरुडमध्ये तोल गेल्यानं दरीत पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अलिबागमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला। या 2 घटनांनी एकच खळबळ उडाली आहे। मुरुड जवळच्या डोंगरी इथे फिरायला गेलेल्या पर्यटकाचा तोल गेल्यानं तो दरीत कोसळला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। अभिजित पवार असं या पर्यटकाचं नाव असून तो सातारचा रहिवासी असल्याची माहिती मिळते। दरम्यान रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळलाय। ती आत्महत्या आहे की घातपात याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही। पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र अजूनही सुरूच आहे। गेल्या 2 दिवसात टोळक्यांनी घातलेल्या धुमाकुळात 50 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। 10 जूनला वाकडमध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीत 20 गाड्या फोडल्या होत्या। हे प्रकरण शमतं तोच शनिवारी रात्री खडकी परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्यानं 30 गाड्यांना लक्ष्य केलं। परिसरात दहशत पसरवण्यासाठी किंवा आपापसातल्या वादातून हे प्रकार होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। वाहन तोडफोडीच्या या 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांनी एकूण 15 जणांना अटक केली आहे। या महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये किती गाड्या फुटल्यात आपण पाहतोय। 1 जूनला निगडी प्राधिकरणमध्ये अज्ञातांनी 22 गाड्यांची तोडफोड केली, तर 10 जूनला वाकड थेरगावमध्ये 2 गटांच्या हाणामारीत 20 गाड्या फुटल्या, तर 11 जूनला खडकी भागात अज्ञातांनी रात्री 9:30 वाजता 30 गाड्या फोडल्या। तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत एकूण 72 गाड्या फुटल्या। नाशिकच्या बोध्यानगर परिसरात शनिवारी रात्री एकूण 4 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या। भगवती आणि विद्याजल अपार्टमेंटमध्ये या घटना घडल्यात। चोरट्यांनी सुटीसाठी बाहेरगावी गेलेल्या घरांवर लक्ष ठेवून हे कृत्य केल्याचं समोर येत आहे। मात्र या प्रकरणात नाशिकमधल्या एका पोलीस मित्रानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका चोराला पकडण्यात यश आलं। प्रशांत खांडरे या पोलीस मित्रानं घरफोडी करून पळालेल्या चोराचा पाठलाग केला।
यावेळी एका चोरानं त्याच्यावर पिस्तूल रोखलं, पण प्रशांतनं कसलीही पर्वा न करता त्या चोराला पकडून ठेवलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणातील इतर आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत. आरोपी होता त्याने वरच्यांना लगेच कळवलं की कोणतरी आलेलं आहे. तर आम्ही जंप घेतला गेटवरून. तर आम्ही बॅक साईडने जाऊन त्यांना अटॅक केलं. तर त्याने लगेच पिस्तूल काढल्यानंतर मी काही असं घाबरलो नाही. मी फक्त ॲक्शन केली. माझ्याकडे काही पिस्तूल वगैरे नव्हती. मी ॲक्शन केल्यानंतर तो थोडासा घाबरला, तो पळून गेला आणि दुसरा अटॅक केला. मी एकच फटक्यामध्ये त्याला खाली पाडला. कोल्हापुरात प्रेमीयुगल आणि एकट्या दुकट्या महिला आणि मुलींना लुबाडणाऱ्या तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे. कविराज नाईक असं या भामट्याचं नाव असून राजारामपुरी पोलिसांनी त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापुरात प्रेमीयुगलांना हेरून आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो, घरी कळवतो, अशा धमक्या देऊन त्यांच्याकडून सोनं तसंच पैसे उकळायचा. या संदर्भातील माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी सापळा लावून आरोपी कविराज नाईकला अटक केली. कविराज ज्या सोनाराला गुन्ह्यातील दागिने विकत होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय.